भागवत भक्तिप्रेमी सुहृदजन, भागवत पुराण निरूपण हे करत असताना तुमची आणि माझी दृष्टी काही थोडी वेगळी आहे. आपण भागवतातून भक्ती तर अनुभवणारच आहोत, पण हा जो भक्तवत्सल श्रीकृष्ण आहे तो ज्याप्रमाणे भक्ती मंडित आहे त्याचप्रमाणे तो शक्ती मंडित आहे. आणि ती शक्ती त्याची सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी खर्च होते. ते आपण गीतेतही बघतो आणि भागवतातही आपण तेच बघतो. हाच धागा, हाच अनुबंध पुढे न्यायचा तर भगवान श्रीकृष्ण हा आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर फार मोठा समाज सुधारक होता असं आपल्याला म्हणावं लागेल. आता ऐकल्यानंतर आपल्याला चमत्कारिक वाटतं, कारण समाज सुधारक म्हटलं की आपल्याला इंग्रजांच्या राज्यामध्ये अगदी न्यायमूर्ती रानडेंच्या पासून, महात्मा फुल्यांच्या पासून, आगरकर कर्व्यांच्या पासून, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पर्यंत अनेक समाज सुधारक आढळतात. आणि समाज सुधारक हे बहुतेक अर्वाचीन काळातच झाले, इंग्रजांच्या अंमलातच झाले असा आपला एक समज होऊ शकतो. पण श्रीकृष्णाचं चरित्र मात्र असं वैशिष्ट्यपूर्ण आहे की आज ज्या अर्थाने आपण समाज सुधारणा म्हणतो त्याच नेमक्या भगवान श्रीकृष्णाने केलेल्या आपल्याला दिसतात. एक मोठं उदाहरण सांगायचं ते क्रमाने येईल नंतर, पण आता दिवाळी येणार आहे जवळ, दसरा होईल, दिवाळी होईल, नवरात्र चाललंय. त्या दसऱ्यामध्ये आपण दिवाळीचा जो पहिला दिवस साजरा करतो त्यावेळी आपण नरकासुर वध असं म्हणतो. आणि नरकासुर वधांनाच त्या वधाबद्दल, कृष्णाने केलेल्या वधाबद्दल आनंद व्यक्त करून दिवाळीचा उत्सव सुरू होतो. त्या नरकासुरालाच भागवतामध्ये जेव्हा ती कथा येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल भौमासुर असं म्हटलेलं आहे. नरकासुर हे नाव आहे पण ते नंतर आहे. भूमीचा मुलगा म्हणून भौम, जसं मंगळालाही भौम म्हणतात, भूमीचा मुलगा भौमासुर असं त्याचं भागवताचं नाव आहे. आणि त्या भौमासुरानं, नरकासुरानं दिग्विजय करून अनेक राजांना जिंकून त्यांच्या मुली पळवून आणल्या होत्या, राजकन्या. आणि या जवळजवळ 16,600 होत्या असा आकडा सांगितला जातो. भौमासुर म्हणजे नरकासुराच्या वधानंतर त्यानं तुरुंगात बांधून ठेवलेल्या राजकन्या मुक्त झाल्या. पण मुक्त झाल्यानंतर त्या तशाच समाजामध्ये गेल्या असत्या तर मुक्त होऊन सुद्धा त्या बंदीच असत्या. कारण तत्कालीन काय त्या आजच्या काळ समाजानं अशा अपहृत स्त्रियांना त्यांना पळवून नेलंय, तुरुंगात ठेवलंय, काही दिवस कोंडून ठेवलंय. त्यांना शुद्ध मानून स्वीकारलं असतं याची शक्यता नाही, पूर्वीही नाही, आजही नाही. अशा स्थितीमध्ये त्या स्त्रियांना ज्या दुर्दैवानं पतित ठरल्या त्या पतितांना पावन करण्याचं काम श्रीकृष्णाने केलेलं आहे. नरकासुराच्या तुरुंगातून बाहेर पडलेल्या 16,600 या स्त्रियांशी एकट्या श्रीकृष्णाने विवाह केलेला आहे. त्यांना राज्ञीपद दिलेलं आहे. त्याच्या 8 पट्टराणी आहेत, रुक्मिणी आणि सत्यभामा आहे. पण यांच्या बरोबर मान या 16,600, भागवतात 100 शब्द आहे, आपण 1606 म्हणतो कीर्तनकारांच्या भाषेत, पण भागवतात आकडा आहे 16,100. यांना राज्ञी पदाचा मान दिला. भागवत जेव्हा द्वारकेचं वर्णन करतात, सोन्याच्या द्वारकेचं, हे मुख्यतः सुदामा जेव्हा त्याला भेटायला आला तेव्हा त्यावेळेला स्पष्टपणे सुदामाला रुक्मिणीचा महाल दिसला. कृष्ण तिथं होता, शेजारी 7 पट्टराण्यांचा महाल होता आणि त्या शेजारी 16,600 राण्यांचा राजमहाल होता.
असा उल्लेख भागवतात आहे. आणि सुदामा श्रीकृष्ण भेटीमध्ये तो न कळत आलेला आहे. म्हणजे नुसतं राजपद दिलं नाही, त्यांना मान दिला, सन्मान दिला, राजवाडा बांधून दिला आणि त्यांना मोठ्या सन्मानानं आयुष्यक्रम करण्यासाठी ताकद मिळवून दिली. ही फार मोठी सामाजिक सुधारणा आहे. जेव्हा विषय येईल तेव्हा मी स्पष्ट तुम्हाला ते अधिक सांगेन आणि एक आठवणी सांगेन. नुसतं आता ऐकून ठेवा. प्राध्यापक नासी फडके हे नाव तुम्हाला ऐकून माहिती आहे. प्राध्यापक नासी फडके फार मोठे कादंबरीचा आणि मोठे तत्वचिंतक. त्यांनी 1935च्या दरम्यान कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक असताना शेजारच्या करवीर नगर वाचन मंदिरामध्ये एक व्याख्यान दिलं होतं. इंग्रजांच्या काळात दिलं होतं, संस्थानात दिलं होतं, ब्रिटिश गुप्तहेर येणारे माहिती असताना दिलं होतं. आणि त्या व्याख्यानाचं नाव होतं जगातला पहिला समाज सुधारक. वक्ता कोण? प्राध्यापक नासी फडके. पोलिसांचे कान टवकारले गेले असतील तुम्ही विचार करा. जगातला पहिला समाज सुधारक असं नासी फडके ज्याला म्हणतात तो आपला श्रीकृष्ण आहे. ही कथा नरकासुराची तिथं त्यांनी 1935 मध्ये सांगितली. आणि मला तर माहिती कसं वैयक्तिक उल्लेख आहे, पण माझे वडील 1935च्या दरम्यान BAच्या आधी वर्षात, BA का MAच्या आधी वर्षात नासी फडक्यांचे विद्यार्थी होते. कोल्हापुरातच होते. आणि मला बालपणी त्यांनी सांगितलेली हकीकत आहे, वडिलांनी सांगितलेली आहे, चक्षुर्वय सत्यम आहे. आणि 1935ची हकीकत तुम्हाला 2025 मध्ये मी गीताच्या मंडळामध्ये सांगतोय हे ध्यानामध्ये. श्रीकृष्ण आपला इतका मोठा आहे, पण ते त्यावेळी होत. आता तो श्रीकृष्ण आणखी एका अर्थानं बालपणीच मोठा आहे की त्यानं इंद्राची होणारी पूजा बंद करून गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. एका अर्थानं पुराणातला इंद्र वैदिक काळामध्ये गेलाय हे तुमच्या लक्षात आहे. वेदामध्ये सुद्धा इंद्र आहे, वरुण आहे, पण त्याच्यापेक्षा सूर्य देवता आहे, उषा देवता आहे. निसर्ग देवता मानणं ही वैदिक काळाची पद्धत होती. आणि पुराण काळात काय झालं? राम, कृष्ण, विष्णूचे 10 अवतार, सगुण अवतार हे पुढे आलं. आता बघा, कृष्णा सगुण अवतार आहे, भागवतातला आहे, व्यासाने रंगवलाय, पण तो पूजा आपल्यासारखाच एका इंद्र नावाच्या देवतेची करण्यापेक्षा गाई गुरांना मोठं करणाऱ्या गोवर्धन पर्वताची करूया. नाव छान आहे, गोवर्धन. पाणी, जल, गवत, आसरा, वृक्ष सगळं पुरवणारा तो पर्वत आहे. आणि गवळ्यांना दुसरं काय लागतं? तर आपला खरा देव हा आकाशात बसलेला, डोळ्याला न दिसणारा, पर्जन्याच्या रूपाने जाणवणारा कोणी इंद्र असण्यापेक्षा आपल्या डोळ्याला दिसणारा हा गोवर्धन पर्वत आपला देव आहे. हे 7 वर्षाच्या मुलाला कळलं. इथं आकडा आहे सगळं भागवतात. 7 वर्षाच्या मुलाला कळलं आणि त्याने आपल्या वडिलांना पटवून दिलंय, गावाला पटवून दिलंय. आणि एका पावसाळ्यात इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा केली आहे. हा आजचा आपला कथाभाग आहे. हेतू कोणता? भगवान श्रीकृष्ण बालपणापासूनच समाज सुधारक आहे ही आपली दृष्टी त्याच्या मागे आहे. आता बलराम आणि श्रीकृष्ण गोकुळामध्ये लहानाचे मोठे होत असताना काय घडलं? तर एक दिवस या 2 मुलांच्या, तर त्यांची वय काय असतील? कृष्णाचं वय 7 सांगितलंय, बलरामाचं 9. रोहिणीचा मुलगा ध्यानामध्ये व्हायचं. वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी ती पहिल्यापासूनच नातेसंबंधामुळे गोकुळातच होती, नंदाच्या गावीच होती. देवकी जवळ होती, रोहिणी दूरच होती. रोहिणीचा मुलगा बलराम आणि देवकीचा मुलगा श्रीकृष्ण. वाढले दोघेही यशोदेवाशी. तर यशोदा नंदाची पत्नी गोकुळात. आता गोकुळामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण लहानाचे मोठे होत असताना एक दिवस त्यांना जाणवलं
की आपल्या बाबांची काहीतरी मोठी गडबड चालली, कुठल्या तरी उद्योगात आहेत, बरीच माणसं येत आहेत, ते होमकुंड तयार करण्याचं काम करत आहेत, समिधा आणतायत, दूध दही याचा नैवेद्य करण्याची गडबड चालली आहे. तेव्हा भागवतकार म्हणतात, कृष्णाला तो भगवान असल्यामुळे सगळं काय चाललंय माहिती होतं, पण माहिती असून सुद्धा अवतार माणसाचा घेतलाय म्हणून सोंग आणून, अवतार माणसाचा घेतलाय म्हणून सोंग आणून आणि आपल्या वडिलांना अत्यंत विनयाने विचारलं की बाबा ही तुझं काय खटपट चालवली आहे, आज नेहमीचा दिवस दिसत नाहीये, गडबड चाललेली दिसते, माणसं येत आहेत जात आहेत, साधन सामग्री एकत्र केली जाते, होमकुंड तयार केले जाते, आज काय आहे बरं? असं विचारल्यानंतर शब्द बघा, ही यज्ञाची सिद्धता तुम्ही चालवली, ही कुठल्या यज्ञाची आहे? आणि वर भागवत काय, कृष्ण तरी 7 वर्षाचा असला त्याच्या तोंडी काही महत्वाची वाक्य घालतात. यज्ञापासून म्हणजे या कोणतं फळ मिळणार आहे? 7 वर्षाचा मुलगा विचारतो तुमच्या मायासाठी, यज्ञापासून कोणतं फळ मिळणार आहे? पुढे विचारतो, या यज्ञ करण्याचा उद्देश कोणता, या यज्ञाची देवता कोणती, कोणत्या साधनाने तुम्ही यज्ञ करणार आहात, याबद्दल मला मोठी उत्कंठा लागलेली आहे. तर यज्ञ कुणाचा, देवता कोण, साधन कोणती, उद्देश कोणता आणि फळ कोणतं हे मला सांगा. आणि पुढं समाज सुधारक कृष्ण काय म्हणतोय बघा, बाबा यज्ञ जर हेतुपूर्वक केला, नीट केला तरच तो फळ देतो. आणि शब्द वापरलाय, अंध परंपरेनं जर यज्ञ केला, समाज सुधारक, अंध परंपरेनं जर यज्ञ केला तर तो यज्ञ फळ देत नाही. आता अंध परंपरा म्हणजे काय, तर मराठीत आंधळ्याची माळ, एक आंधळा चाललाय, तो कुठे चाललाय त्यालाही माहिती नाहीये, दुसरा त्याच्या पाठीवर हात ठेवून चाललाय, तिसरा चाललाय, त्याला आंधळ्याची माळ म्हणतात, यालाच मेंढराची माळ म्हणतात, आणि यालाच तुमच्या माझ्या भारतीयांची माळ सुद्धा म्हणतात. याचं कारण असं की आपल्या जीवनामध्ये आपण अनेकदा या मेंढरासारखेच कुणाच्या तरी मागं धावत असतो. आज वर्तमान काळामध्ये आपण वृत्तपत्रातून वाचतो, अंका घोषित करतो मी स्वामी आहे म्हणून, अंका घोषित करतो मीच भगवान आहे म्हणून, अंका घोषित करतो मी नुसते राख तुम्हाला दिली तर तुमचे आजार बरे होणार म्हणून. आणि माणसं इतकी गर्दी करतात की गर्दीमध्ये चेंगरून माणसं मरतात. आपल्याला आंधळ्याची माळ म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं, भागवत ते सांगते. तिखट भाषेत लक्षात आणून देते की तो बाबांना विचारतोय की यज्ञ जो आहे त्या यज्ञाच्या मागे हेतू आहे का, याचा अंध परंपरा जोपासल्यागत होईल. आणि शब्द आहे गतानुगतिक, गत अनुगतिक, पूर्वी घडलं ना तसंच करायचं, बाबा वाक्यम प्रमाणम. एक जुन्या काळची गोष्ट तुम्हाला गंमत वाटेल मी सांगतो, एका मोठ्या व्यक्तींची सांगितलेली आहे. एके ठिकाणी लग्नविधी चालत असताना एका कुळामध्ये अशी परंपरा होती, लग्नविधी चालत असताना एका कुळामध्ये अशी परंपरा होती की बोहलं वगैरे मांडलं की नाही, आणि नवरा मुलगा नवरा मुलीला बोलवायचं झालं की नाही, की एका मांजराला मारायचं जीवानिशी आणि त्या मांजराच्या अंगावर टोपली टाकायची आणि पुढे विधी चालवायचं. पणजोबांच्या काळात तेच, आजोबांच्या काळात तेच, मुलाच्या काळात तेच चाललंय 2-4 पिढ्या. एकदा प्रश्न असा पडलाय, काय बरं अवघड मांजर मारलं तर काशीला जावं लागलं, आणि तर लग्न कार्यामध्ये मांजर मारतायत. पुढे असं कळलं, शोध घेतलेल्या हुशार माणसाला असं कळलं की पणजोबाच्या काळामध्ये चुकून लग्नविधी चालला असताना एक खुळं मांजर आलं आणि त्रास द्यायला लागलं, म्हणून यानं जवळ बसलेल्या भटजींनी आपल्या रागावून जवळच जे एक तांबडा होता तर पाणी ओतलं आणि त्याच्या डोक्यात मारलं. ते मरावून मारलं नव्हतं, पळून जाऊन मारलं, वरणी खाऊ बसला आणि ते मेले. आता भटजी हुशार होते,
मांजर आपल्या हातून मेले म्हटल्यानंतर जगाला कळू नये म्हणून जवळची त्याने टोपली घेतली आणि त्या मांजराच्या अंगावर घातली, कोणालाही कळू नये म्हणून. कुणाला कळलं नाही. लग्न व्यवस्थित पार पडलं. मांडव परत न करताना आवरावर करताना त्या लक्षात आलं एक मांजर मारलं गेलंय आणि त्याच्या खाली आहे. त्यांना वाटलं सगळं मंगल कार्य जे पार पडलं त्याला कारण मेलेलं मांजर. गतानुगतिक. आणि कुणी कुणाला न विचारता आपलं वर्षानुवर्षात तेच चाललं. त्या कुळात फक्त जगात नाही पण त्या कुळामध्ये मात्र मांजर मारलंच पाहिजे तर लग्नकारी शुभकारी पडलं. त्या गोष्टीला काय करायचं? कृष्ण आपल्या लक्षात आणून देतोय गतानुगतिक नको. तो आणखी म्हणतोय बाबा यज्ञाचा भेद करायचा असला तर शास्त्र वचनांचा आधार घ्या. कशासाठी यज्ञ? राजसूय यज्ञ, पुत्र कामेष्ठी यज्ञ. काही त्याला अर्थ आहे की नाही? दशरथाने केला पुत्र कामेष्ठी, राजसूय राजानं करायचा, अश्वमेध राजानं करायचा. ते कारण हवं की नको? तर तसं बघा. तेव्हा नंदानं आपल्या मुलाची चौकस बुद्धी होऊन खूप आनंद वाटला त्याला आणि उत्तर दिलं, अरे आपण इंद्र नावाच्या देवाची पूजा करतो. कारण इंद्राच्या कडून आपल्याला त्याच्या विभूती भेट देतात, त्या म्हणजे पर्जन्य धारा. आता ते विभूती शब्दापाशी थांबा की तुम्हाला गीता आठवली पाहिजे. इंद्राच्या पर्जन्य धारानं विभूती म्हणायचं कारण काय? गीता लिहिल्यानंतर विभूती योग माहिती असला की ज्या ज्या ठिकाणी ऊर्जस्वल असेल, तेजस्वी असेल, सत्य असेल, पावित्र्य असेल, ती ती माझी विभूती असं भगवंतानं सांगितलंय. मग पर्जन्य नावाचा देव उदाहरणार्थ वरुण, पर्जन्य नावाचा देव उदाहरणार्थ इंद्र तुम्हाला मला कुठे दिसतो? पण त्याची विभूती दिसते. आपल्याला वीज दिसत नाही पण ट्यूबलाईट दिसते. मग विभूती म्हटलंच पाहिजे ना. मग नंद म्हणतोय इंद्र नावाचा देव आहे, त्याच्या विभूती मेघांच्या रूपाने आपल्या भेटीशी येतात. आणि आपण तरी अगदी गीतेतला शब्द आहे, आपण वैश्य आहोत. भागवताने गीतेत संबंध बघा. वैश्यांचा जन्म काय सांगितलंय? गोरक्ष वाणिज्यम, कृषी गोरक्ष वाणिज्यम. 18वा अध्याय. 4 वर्णाची कामं सांगितली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि सेवाधारी. ज्यांना जुन्या काळामध्ये शूद्र म्हटलं, आपण सेवाधारी म्हणूया. आणि व्यापारी वैश्य, कृषी गौरक्ष वाणिज्य. गौरक्ष गोरक्ष हे वैश्यांचं काम आहे. तर नंद म्हणतात आपण वैश्य, आणि वैश्य असल्यामुळं आपण गवळी असल्यामुळं आपल्याला विभूती कुठली भेटते? पर्जन्यधारा. पाठवतो कोण? इंद्र. म्हणून आपण इंद्राची पूजा करतो आहोत. आपलं सगळं गोधन हे चरतं कुठं? त्या गवतावर. गवत कशा निर्माण होतं? पर्जन्यानं. आपण कृषी करतो. एक लक्षात घ्या, गोपाळ होते काय गाई चालत नव्हते. आज सुद्धा आपण कृषी हा मुख्य व्यवसाय म्हणतो. आणि दूध, आपल्याला डेअरी सुरू आहेत ना, दूध, गोपालन हे शेतकऱ्याचा जोडधंदा आहे. हे एका घरूनच आहे. तर कृषीबद्दल सुद्धा कृषी बीज वाढतं कसं? पर्जन्याने. गोधन सुरक्षित, संरक्षित आणि विकसित कशानं होतं? पर्जन्याने. पर्जन्य येतो कुठून? इंद्रापासून. म्हणून आपण सगळे इंद्राची पूजा करतो. नंद बाबा आणखी म्हणतात, समज, मुलाला समजावून सांगताय, भागवत सांगताय, समज आपण छान मशागत केली, चांगलं उत्तम बी पेरलं आणि पाऊसच पडला नाही, तर काय होणार? अति पाऊस झाल्यानंतर मराठवाड्यात आज काय होते आपण बघतो. पण त्याच मराठवाड्यामध्ये जुन्या काळामध्ये पाऊसच पडत नव्हता. जे काय निसर्गाचं चक्र कळतच नाही आपल्याला. की मराठवाड्यामध्ये सगळा इतका काय म्हणतो पर्जन्य पडणार असेल तर 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यानं तो पडायचा. ही मराठवाड्याची वर्षानुवर्षाची हकीकत आहे. आणि आता काय चाललंय? आता अशा स्थितीमध्ये त्या पर्जन्यावर नाही म्हटलं की शेतकरी किती अवलंबून आहे बघा. आता तर पण ऐकतोय माती खरवडली गेली. शेवटी शेतामध्ये सुद्धा 1 फूट 9 इंच 10 इंच माती असते, त्याला शेत म्हणतात. खाली जमीन असते. आता मातीच खरवडली गेल्यानंतर शेत कसं काय पिकणार आहे? हे सगळे याला माहिती आहे. आणि म्हणून तो म्हणतोय कृषी बीज वाढण्यासाठी
पर्जन्याची नितांत गरज आहे. आणि म्हणून आपण जर इंद्रियाची पूजा केली नाही तर अभिमान बाळगला, लोभ उत्पन्न झाला, दुष्टपणाने आपण वागलो असं घडेल. इंद्र रागावेल, पर्जन्य येणार नाही, अवर्षण पडेल आणि मग आपलं वैश्यांचं काय होणार. म्हणून आपण पिढ्यानपिढ्या हे बालकृष्णा त्या इंद्राची पूजा करतो आहोत, कारण परंपरेनं आपल्याला त्याच्याबद्दल आदर वाटतोय. तो आपला उपकार करता आहे आणि म्हणून आपण हे करतो आहोत असं म्हटलं. चौकस बुद्धीच्या श्रीकृष्णाची समजूत अगदी बरोबर नंदाने घातली. उडवा उडवी केलेली नाही. खूपदा असं असतं, तुला काय कळतंय, गप्प बस. यात आपण त्या मुलाची विज्ञान निष्ठा मारतो. शंका झाली नाही तर नवे शोध कसे लागतील मला सांगा. गतानुगतिक आपण असलो नाही चालणार. भागवत सांगतंय, कृष्णानं चौकस बुद्धीनं प्रश्न विचारलाय आणि नंतर बाबांनी सुद्धा जे त्यांना माहिती आहे त्याच्या आधारे सांगायचा प्रयत्न केला. आता भागवत काय, त्यांना भक्ती जागवायची आहे. इंद्राची भक्ती पण जागवता येईल, पण गरज पडेल तेव्हा पुन्हा गीतेचा आधार घेतात. आणि नंदाला उलट म्हणजे नंदाला यज्ञ करू नका हे सांगण्यासाठी कृष्णानं दुहेरी युक्तिवाद केलाय. एक गीतेतला तत्वज्ञानाचा युक्तिवाद आहे आणि दुसरा व्यावहारिक युक्तिवाद आहे. तत्वज्ञानाचा युक्तिवाद काय, गीता पाठीमागे आहे, कृष्णानं सांगितलेली आहे. त्याच कृष्णानं नंदाला सांगितलंय, बाबा अहो पाऊस पडतो, पाऊस पडत नाही, आपली शेती पिकते, पिकत नाही, आपण माणसं सुखी असतो, दुःखी असतो, हे सगळं आपलं पूर्व कर्मानुसार घडतं. तात्विक बोलतोय. आता पूर्व कर्म कसं काही येतं बरं. अगदी पूर्व कर्म येतं आपल्याला माहिती आहे. एक आहे संचित, एक आहे प्रारब्ध, एक आहे क्रियमान. पण याच्या मागे काय आहे, हे तीन शब्द जे आले याच्या मागे काय आहे, कर्म विपाक सिद्धांत. आणि कर्म विपाक सिद्धांत कशावर आधारलाय, सात्विक, राजस आणि तामस. तुमचं जे संचित आहे ते तीन गुणांनी तयार झालेलं आहे. त्यातलं तुम्ही भोगण्यासाठी आता प्रारब्ध काढलं या जन्मामध्ये, त्या प्रारब्धात तीन गुणांचे परिणाम असणारच आहेत. पण क्रियमान जे तुमचं कर्म आहे ते तरी सात्विक करा, राजस तामस करू नका. क्रियमान हे तर आपल्या हातात आहे की नाही. काय चांगलं वागायचं तर क्रियमान करून आत्ता जे काही मी मिळवतोय पैसे, जे बँकेत पडल्यानंतर प्रारब्ध आणि संचित होणार आहेत ते बँकेत टाकायलाच नको ना. लक्षात घ्या, हा सत्वरजतमाचा खेळ आहे. सविस्तर नको बोलायला, पण हा मुद्दा तुमच्या लक्षात आला. मग आपल्याकडे बरकत येते, आपल्याकडे पाऊस पडतो का, आम्ही सात्विक आहोत म्हणून, आम्ही राजस आहोत म्हणून. इथे इंद्रियाचा संबंध काय. तात्विक दृष्टीला विरोध करता येणार नाहीये, विरोध दुसऱ्या बाजूने करता येईल. एकदा कर्मविपाक सिद्धांत जर हिंदू तत्वज्ञानातून मानला कर्मविपाक, तर त्यानुसार चालावं लागेल. पुनर्जन्म तरी कुठून येतो, कर्मविपाक सिद्धांत आहे म्हणून. तुमच्या माझ्या शरीरामध्ये एक लिंग देह आहे, वासांशी जीवनाने यथाविहा येतो, दुसऱ्या स्थूल देहामध्ये जाणार आहे. त्या लिंग देहाला विकार चिकटलेले आहे या जन्मातले, आणि त्या विकारानुसार मला जन्म मिळणार. म्हणजे बघा, पुनर्जन्म कसा, कर्मविपाकानुसार. कर्मविपाक कसा, सत्वरजतम तीन गुणानुसार. ते मान्य केले आपण एकदा, आणि त्याच्याच आधारे त्याला विरोध करता येईल, निश्चितपणे करता येईल. पण विरोध करायचा तर ते अमान्य करून करावं लागेल. आपण तर ते अमान्य करत नाहीये, नंद ते अमान्य करत नाहीये. नंदाला पटण्यासाठी तात्विक उत्तर बरोबर आहे की आम्ही आमच्या गुणांना खातो. गुणचालन दोन्ही घ्या, एक आपले नेहमीचे गुण, चांगलं वागणं आणि सत्वरजतम. इंद्राचा काय सांग, हे पहिलं सांगितलं. आता हे कृष्णानं सांगितलं का भागवतकारांनी सांगितलं तर आपण विचार करूया. 7 वर्षाचं कृष्ण सांगेल नाही तर न सांगेल, पण तुमची माझी सोय करण्यासाठी भागवतकारांनी मात्र नक्की सांगितलं. हे गृहीत धरून पुढे जाऊया. मग तात्विक उत्तर कळलं, प्रश्न आम्हाला कळला. आता पटणारे बघा, कुणालाही व्यवहारामध्ये पटणारे बघा. कृष्ण, बालकृष्ण 7 वर्षाचा नंदबाबांची समजूत घालताना म्हणतोय, बाबा गोरक्षण आपण करतो म्हणून आपला निर्वाह होतो. गोरक्षण केल्यामुळे दूध मिळतं,
गोरक्षण आपण करतो, आपला निर्वाह होतो. या इंद्र नावाच्या स्वर्गाच्या देवतेचा संबंध काय? पुढे विचारलं, त्या मेघांना जी जरा तात्विक केलं, ज्या मेघांना प्रेरणा मिळते पाऊस पाडण्याची, त्याच्या मागे सुद्धा सृष्टी चक्र आहे. आपण पूर्वी शिकूया बघा बालपण, जलचक्र हे कृष्ण सांगतो, त्याच्या मागे जलचक्र आहे. जलचक्राचं कौतुक करूया ना, तिथे इंद्राचा काय संबंध? म्हणजे गोवर्धन करतोय आपलं, गाईंचं वर्धन, आपण गोवर्धन पर्वत झाला, गाईंचं आपण संरक्षण करतोय, निर्वाह होतो. जलचक्र किंवा निसर्ग चक्र चालतं, सृष्टी चक्र चालतं. म्हणून आणखी पुढे छान विचारले भागवतकारांनी. आपण वेदाकडे गेलो तर वेदामध्ये 2 उल्लेख आहेत. संस्कारित माणसं जी आहेत त्यांना आर्य असं म्हटलेलं आहे, आणि जे संस्कारित नाहीत त्यांना दस्यू असं म्हटलेलं आहे. इंग्रजांनी खोटेपणा करून आर्य एक आणि अनार्य नावाचा शब्द नव्याने जन्मास घातला. तो वेदामध्ये नाही. आर्य आहे, आर्यावरनं अनार्य तयार करता येईल, पण वेदामध्ये तो नाही. वेदामध्ये जो शब्द आहे तो दस्यू यासारखा आहे असं लक्षामध्ये येईल. अशा स्थितीमध्ये दस्यू म्हणजे दास हे वेदात आहे. रामायणामध्ये नर आणि वानर नाही का, तसे आहे. त्यांचे मोठमोठे किल्ले असायचे, त्याला पुर असं म्हणतात, आणि त्या पुरांचा नाश करणारा तो पुरंदर, म्हणून इंद्राचं नाव पुरंदर आहे. म्हणजे इंद्र एक देवता आहे, मोठी देवता आहे, वरुणासारखीच. त्या इंद्राचं मोठेपण कशात आहे? किल्ल्यांचा नाश करणारा पुरंदर. किल्ले कोणाचे? शत्रूंचे. आता इंद्र विचारतोय, आपण इंद्राची पूजा करायला आपले किल्ले कुठे आहेत, आपले राजवाडे कुठे आहेत? शब्दात बघा, इंद्रानं रक्षण करावं असा आमचा देश नाही, नगर नाही, गाव नाही, मोठे मोठे वाडे नाहीत. आपण जवळी वाड्यामध्ये राहतो, नदीच्या काठी राहतो. इंद्राचं कौतुक आपल्याला कशाला? आपण जर वाडे बांधतच नाही, आपण जर किल्ले बांधतच नाही, तर उद्या किल्ल्यावर कोणतरी हल्ला करेल म्हणून काही व्यवस्था केली पाहिजे. ही कशाला? व्यवहारातला प्रश्न आहे. नंद बाबांना सांगितलं. त्यापेक्षा आपण काय करूया, किती समाज सुधारण्याचा विचार म्हणतो तो बघा. त्यापेक्षा आपण दूध, नंतर गहू जरी तिथं पिकत असावेत, खीर करणं, अशा गोष्टी करूया आणि दोघांना तृप्त करूया. एक प्रजेला, इथं तो ब्राह्मण शब्द वापरलाय, प्रजेला आणि गाई गुरांना. मला सांग, गाई गुरांनी मी आपण गवत घालतो, पण बैल पोळा असतो तर पुरणपोळी घालतो की नाही? आपण खायच्या आधी घालतो. तसे इथं वर्णन केलंय. आपण काय करूया, इंद्राच्या यागासाठी जमवलेली जी सामग्री आहे ती कशी कुठं वापरूया. आता साहित्यानुसार सामाजिक परिस्थिती बघा. इसवी सन पूर्व 2000 गीता, इसवी सन पूर्व 1500 भागवत. आठवते ना? गीतेनंतर भागवत. 2 वर्षात असेल, 5 वर्षात असेल, 500 वर्षात असेल, माहिती नाही आपल्याला. पण त्यावेळी आपल्या भारत देशातले, उत्तर भारत, दक्षिण भारतातले खायचे पदार्थ काय होते हे आपल्याला कळतं. त्याला साहित्यातून सामाजिक परिस्थिती म्हणायची. आणि वाचून दाखवतो काय की 1500 वर्षांनी आपल्या 2000 वर्षाचे फरक पडलाय का बघा. शब्द आहे, आपण खीर करूया, मुगाचं वरण करूया, गव्हाचा शिरा करूया, अनारसे करूया आणि करंज्या करूया. हे सगळे इथलं मी वाचतोय. तुम्हाला वाटेल चितळ्यांच्या दुकानावरून निघालोय की काय, इथलं वाचतोय. अनारसे शब्द असावा, करंज्या शब्द असावा, खीर तर आहेच मुळी. हे सगळं 2-3000 वर्षापूर्वी आपल्याकडे होतं, आणि हीच आपली परंपरा. एक नीट विचार करा. आम्ही जेव्हा म्हणताना भारतीय संस्कृती आमची मोठी आहे, मोठी आहे, मोठी म्हणजे आहे, त्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक विभाग असतात. कृषी संस्कृती असते, यज्ञ संस्कृती असते, खाद्य संस्कृती असते, शस्त्रास्त्र संस्कृती असते, नाट्य संस्कृती असते,
काव्य असतं, नृत्य असतं, मिळून संस्कृती. संस्कृती म्हणजे एक गोष्ट नाही आहे, दशावतार आहेत त्याच्यामध्ये. ही खाद्य संस्कृती. आणि बघा सगळ्या प्रांतांची खाद्य संस्कृती आहे. पुरणपोळी हे आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. पु ल देशपांडेंनी मागं आपल्याला सांगितलंय, एक संगीत नाटक आणि पुरणपोळी हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य. त्यांनी गमतीने त्याच्या म्हटलंय, एकदा 3 मराठी माणसं एका बेटावर अडकून पडली. 3 मराठी माणसं एका बेटावर अडकून पडली. तर तुम्ही पहिलं काम केलं, तिघांनी मिळून नाटक करूया. त्यांना प्रश्न पडला, चौथा बघणारच कोणी नाहीये. मग दोघं म्हणाले, दोघांचं नाटक करूया आणि तिसऱ्याला प्रेक्षक म्हणून बसवूया. आता अतिशयोक्ती वाटेल, पण आपण नाटक वेडे आहोत, आपण पुरणपोळी वेडे आहोत, आणि म्हटलं तर आपण पुराण वेडे सुद्धा आहोत मराठी माणूस, यात काही शंका नाही. थोडक्यात तुम्हाला खाद्य संस्कृती कळेल. ही इंद्रायण न देता कुणाला खायला घालूया? गाई गुरांना. आणि ब्राह्मण शब्द आहे त्या ठिकाणी विद्वान या अर्थानं सगळी प्रजा घ्यायची. पक्क लक्षात ठेवा, आपल्याला भ्रम पसरवला गेलाय की यज्ञ मंडप आहे, 4 ऋत्विज यजमान वगैरे बसलेले आहेत, कोणी मंत्र म्हणतात, असं चाललेलं आहे, राजा आहे आणि बाकी मंडप शुकशुकाट आहे. असं नव्हतं. गाव जेवण ही आजी आपली कल्पना आहे ना, तसं यज्ञ असायचं. यज्ञ म्हणजे गाव जेवण. तुम्हाला माहिती असलेला शब्द सांगतो, चुलीला निमंत्रण देणं. चुलीला निमंत्रण देणं, सगळ्यांनी या, तेव्हा यज्ञ व्हायचं. इंग्रजांनी आमच्या डोक्यात असं भरवलं की बहुजन समाज वेगळा, अल्पजन समाज वेगळा. हे पाप केले त्यांनी आणि अजून त्याचे फळ आपण भोगतो. पण जेव्हा असे उल्लेख येतात की सगळ्यांना जेव्हा खाऊ घाला आणि गाई गुरांना घाला, यज्ञाची केवढी वेगळी कल्पना कृष्ण आपल्या वडिलांना सांगतोय बघा. आणखी पुढे म्हटलंय, षड्रश भोजन करा, धेनू दक्षिणा अर्पण करा. आता गाईला पैसे देऊन काय करायचे? पण मग आपण माळा बिळा विकत तिच्या गळ्यात घालतो की नाही, त्यासाठी धेनू दक्षिणा करा. आणि शब्द वाचून दाखवतो मी तुम्हाला. आणि मग आपण लोकांना प्रश्न विचारला की भागवतात शब्द नाहीत का? गोर गरीब, पतित, दीन यांना बोलावून जेवण द्या, जे शब्द आहे. मी इथलं वाचतो. जे ब्राह्मण शब्द आहे, विप्र शब्द आहे, विद्वान शब्द आहे. पण हे शब्द काय आहे? गोर गरीब, पतित आणि दीन. अहो पतित पावन शब्द विठ्ठलाला उद्देशून म्हणतोच ना आम्ही. हे पतितांना काय वाऱ्यावर सोडायचं आहे का? कुठल्या समाजाने सोडता येईल बरं? हे सगळं आपल्याकडे आहे, पण खाणीमध्ये गेल्यागत झाले ते खणून आपण लोकांना दाखवलं पाहिजे, याशिवाय त्याला काही इलाज नाही. आणखी बघा, छोटा मुलगा वर्णानं सांगतोय, यज्ञ करताना शूद्राचं भोजन तर असू देच, पण आपण सालंकृत पण असावं, दाग दागिने पण घालू. का बरं? उत्सव म्हटलं की उत्साह पाहिजे की नको? तर सुट्टी चेहरा करायचा. काही माणसं अशी असतात की नाही, नेहमी चेहरा चौकोनी. काही जरी विचारलं तर जगाची काळजी. पण यांना काय रामदासांसारखी चिंता करतो, विश्वाची लागली वगैरे असं काही नाहीये. यांना स्वतःची चिंता आहे, पण सतत चेहरा धुळमुखलेला. वारकरी संप्रदायाच्या विरुद्ध आहे. नामदेव काय म्हणतात? काळ आम्हाशी आला खाऊ, आम्ही आनंदे विठ्ठल विठ्ठल गाऊ. ही आपली संस्कृती. आपली संस्कृती उत्सवाची. खरंच विचार करा ना, आता तो विचारावा तो तुम्हाला मी सांगतो. गोपाळकाला झाला, लगेच गणपती आले, गणेश चतुर्थी झाली, लगेच नवरात्र आला, लगेच दसरा आला, लगेच दिवाळी आली. काही माणसं आपल्याला नावोसा ठेवतील आणि ठेवतात. पण त्यांना उत्तर आपण देऊ की हा देश असा काही निसर्गाने निर्माण केलाय की जगातले सगळे ऋतू, जगातल्या सगळ्या गोष्टी त्या एका आमच्या उपखंडामध्ये आहेत. जे भारतात नाही ते जगात कुठेही नाही. सुबत्ता होती, चांगला पाऊस पडत होता, मान्सूनवाले वेळेवर येत होते. आणि मग सुबत्ता आणि संपत्ती निर्माण झाली तर संस्कृती निर्माण होणार नाही तर काय होईल? आणि त्या संस्कृतीचा एक खाद्य संस्कृती, उत्सव संस्कृती हा भाग आहे. अनेक असं म्हणतात की पाश्चिमात्य जगामध्ये 2-3 रंग असतील, आमच्याकडे सप्तरंग आहे. सर्व ठिकाणी येतो, वस्त्र प्रावरणापासून फुलांच्या पर्यंत आहे. एक विशिष्ट प्रकारची फुलां कसली व्हॅली, याचं कौतुक आम्हाला नाही आहे. आमच्याकडे नाना प्रकारची फुलं आहेत. हिमालयातही फुलंच आहेत आणि केरळ आणि आपल्या म्हणजे काश्मीर आणि केरळ दोन्ही ठिकाणी फुलं आहेत.
म्हणून आपल्याकडे उत्सव प्रियता आहे. मात्र लगेच सांगतो की वाढू द्यायची नाही, तर कर्तव्य विसरून उत्सवच करत बसला असं करायचं नाही. भागवतकार सांगत नाही, गीता सांगत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये गीतात आपल्याला संतुलन सांगत, तारतम्य सांगते, सत्व रज तम हे निश्चितपणे सांगते. हे आपण ध्यानात घेऊन पुढे जाऊया. पुढं अशा प्रकारे ठरलं. मग शुकाचार्य राजा परीक्षितला सांगतात की बालादपी शुभाचेतन ग्राह्य, कृष्ण कृष्ण आहे, त्यानं बरेच पराक्रम केले, पुढे त्याची यादीच येणार आहे. पण तसा एक लहान मुलगा आहे. वृद्धांनी सुद्धा, वयोवृद्धांनी तपोवृद्धांनी सुद्धा आणि नंद बाबांनी, तो पाटील या गावचा, त्या मुलाचं ऐकायचं ठरवलं आणि यज्ञ तर केला. पण इंद्र यज्ञ न करता गोवर्धन यज्ञ केला. पहिल्यांदा जगातला पहिला निसर्ग पूजेचा हा प्रकार आहे, जगातला पहिला. कारण मी काय म्हणतो, याच्यामध्ये जगात नव्हतंच कोणी. भारताच्या बाहेर कुठं संस्कृती होती, आणि असली तर ती भारताच्या बरोबरच होती. अशा वेळी जर विचार आपण केला तर निश्चितपणे निसर्ग पूजेला सुरुवात झाली. आपण असं म्हटलं तर आज पर्यावरण रक्षण करा असं आपण म्हणतो, आज निसर्ग पूजा करा म्हणतो, हे भागवतात आहे असं म्हणतं, काय चूक आहे? जसं आम्ही म्हणतो, तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे गीत गाते आकाश मंडप, याच्यावर निसर्गाची पूजा दुसरी काय असते सांगा? ही तुकारामांनी केली आहे. आणि कधी केली आहे? भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन विठ्ठल मिळवत असताना केलेली. ते भंडाऱ्याच्या डोंगरावर कशाला गेले होते? विठ्ठल मिळवायला. आणि काय म्हणताय? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. कारण भारतीय माणूस जन्मतःच निसर्ग पूजक आहे. म्हणून आपल्याकडे नागपंचमी पण आहे आणि वटपौर्णिमा पण आहे. आहेत काही इतरांच्या ठिकाणी उत्सव. थोडक्यात इंद्र याग गेला आणि गोवर्धन याग आला. आता गोवर्धन यागाचं वर्णन केलं, सगळ्यांनी होकार दिला, पुण्याह वाचन झालं, महानैवेद्य तयार केला, गाईला गोग्रास, आता खऱ्या अर्थाने गाईला गोग्रास घातला गेला. आणि विचार करा, जो नेता असतो ना, त्या नेत्याला अनुयायांना काहीतरी कार्यक्रम द्यावा लागतो. नुसती भाषणं करून नेत्याबरोबर अनुयायी राहत नाहीत. लोकमान्यांनी चतुसूत्री सांगितली, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी कार्य. आज एक पंतप्रधान आपल्याला सांगतात स्वदेशी कार्यक्रम द्यावा लागतो. तसं कृष्णानं कार्यक्रम दिला, तो आजपर्यंत आपण पाळतोय बघा. त्याने सांगितलं, यज्ञ झाल्यानंतर सगळ्यांनी गाड्या जोडून सुद्धा पण गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालायची. हा कार्यक्रम आहे. त्याचा यज्ञ झाला, घरी गेलो नाही, त्यांना चालता येतंय त्र्यंबकेश्वर, चालता येतंय चालावं. ज्यांना येत नाही, हिमालयाच्या घोड्याचा वापर केला जातो. हे सगळं या ठिकाणी दिसतं. आणि पुढची गंमत आहे, जेव्हा भगवान अवतार धारण करतात तेव्हा ते परमात्म्यापेक्षा परमेश्वर होतात. आणि परमेश्वर झाले तर लोकांची श्रद्धा बळकट ठेवणं, यासाठी त्यांना लोकांसारख्या काही गोष्टी कराव्या लागतात. काय म्हणते बघा, लोकांच्या श्रद्धा बळकट राहण्यासाठी लोकांसारख्या गोष्टी कराव्या लागतात. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या जीवनात अशा गोष्टी केलेल्या आहेत. कृष्णानं काय केलं? कृष्णानं या सगळ्यांना प्रदक्षिणा घालायच्या कामामध्ये गुंतवलं. स्वतः गोवर्धन पर्वताच्या शिखरावर गेला, रूप बदललं, देवच आहे तो, आणि जणू काही पर्वत बोलतोय अशा प्रकारचा आकार घेऊन त्या ठिकाणी बसला. भक्त आले सगळे, नंद बाबा सकट नमस्कार झाले. त्यांना चांगलं अन्न म्हणजे नैवेद्य दाखवला गेला, तो त्यानं भक्षण पण केला. अभय हस्त उभारून त्याला आशीर्वाद दिला. आणि एवढं सगळं दर्शन घडल्यानंतर, म्हणजे सजीव गोवर्धन पर्वताचं दर्शन घडल्यानंतर भक्त मंडळी संतुष्ट झाली, यात्रा सफल संपूर्ण झाली आणि सगळे परत आले. हे अगदी नीटसपणे या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसतं. आता इथं आपण लक्षात घेऊया, सगुण पूजा महत्वाची का निर्गुण पूजा? तत्वज्ञात उत्तर आहे निर्गुण पूजा. षोडशोपचार पूजा महत्वाची का मानस पूजा महत्वाची? मानस पूजा. आद्य शंकराचार्यांचं सगळ्यात उत्तम स्तोत्र कोणतं? मानस पूजा. पण हे जरी तुम्हाला मला माहिती असलं तरी सगळ्यांचा बुद्ध्यंक,
सगळ्यांचा श्रद्धांक, सगळ्यांच्या काय म्हणून आकलन शक्ती सारखी नसते, असू शकत नाही. अशा नेत्याचे काम आहे, संतांचे काम आहे. म्हणून बघा सगळे वारकरी संत, आता सुद्धा आपण जेव्हा पालखीचा एक उत्सव आपला सुरू झाला होता, अलीकडे झालाय 200-250 वर्षामध्ये, पण जेव्हा तो सुरू झाला, पुण्याहून देहू आणि पुणे पालख्या निघतील, पालख्यामध्ये पादुका असतील, नवे संतच असतील आणि त्यांच्याला पण पंढरपूरला जायचं. हे जेव्हा निर्माण झालं तेव्हा संबंध महाराष्ट्रातले त्या ठिकाणचे संत नद्या जशा गंगा यमुनाला मिळाव्यात तेव्हा पुण्याकडे यायला लागले. हे ज्या कालखंडामध्ये निर्माण झालं असेल, मग 2 मिनिटं जर वेगळे सांगतो, हे ज्या कालखंडामध्ये निर्माण झालं त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. तो याच ठिकाणी थोडंसं वैयक्तिक होतंय. माझ्याच पुस्तकाचं प्रकाशन होतं आत्मनेपदी, त्या डॉक्टर देगलूरकर यांनी सांगितलं होतं की 5 मिनिटं खर्च करून तुमच्या ते पुन्हा लक्षात आणून देतो. हा पालखी सोहळा 200-250 वर्ष निर्माण झाला. अगदी जुन्या काळामध्ये विठ्ठलाच्या पादुका गळ्यात घालून एकट्यानं प्रवास करायची अशी आपल्याकडे विठ्ठलपंतांच्या काळात, ज्ञानेश्वरांच्या काळात, एकनाथांच्या काळात सुद्धा स्थिती होती. तिथं दिंडी पाहिजे, तिथं पालखी सोहळा पाहिजे. ही गोष्ट नेमकी कधी निर्माण झाली? एक आपल्याला ऐतिहासिक पत्र सापडतं की संभाजी महाराजांनी त्या 9 वर्षाच्या धामधुमीत सुद्धा, शिवाजी महाराजांच्या काळात नक्की असणार, आणि ती 9 वर्ष अत्यंत बिकट होती, औरंगजेबाला होतं इथं. त्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा सगळ्या पालख्यांना, त्यावेळी असा पालखी नव्हती आता आपली चालली तशी, पण दिंड्या जात होत्या. दिंड्या पताका वैष्णवांचा भार पूर्वीपासून आहे. जे काही संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये होतं त्यांना सैनिकांचं संरक्षण पुरवल्याच्या नोंदी ऐतिहासिक पत्रात आहे. भारत इतिहास संशोधन मंडळ. म्हणजे शंभू छत्रपतींनी जर या वारकरी संप्रदायाला आधार दिलाय, शिवाजी महाराजांनी दिला नसेल का? ज्या शहाजी राजांनी, वडील मालोजी राजे यांच्या शब्दात शंभू महादेव मंदिर बांधलं शहाजी राजांनी, त्यांनी आधार दिला नसेल? आणि मग तुम्ही बघा आत्ता सुद्धा आपल्या पालख्या जाताना कशी पद्धत असते. रात्री विशीच्या वेळेला झोपायचं, सकाळी विशीच्या वेळा उठायचं, घोडा त्याच्यामध्ये असतो, घोडा पळतो, तुतारी शिंग रणशिंग आहे, प्रत्येक ठिकाणी मुक्काम केले जातात. ही सगळी भाषा तुम्ही बघा. एखादी शस्त्रास्त्रांची मोहीम निघावी पानिपतच्या लढाईला, त्यावेळी ज्या प्रकारचे मुक्काम असतात, रावट्या असतात, यंत्रणा असते, तशी आणि तशीच यंत्रणा पालखीमध्ये आत्ता आपल्याला दिसते. म्हणून देगलूरकर त्यावेळी असं म्हणाले की वारकरी संप्रदायामध्ये माणसं एकत्र येत होती तेव्हा सुलतानी अंमल असताना ढाल तलवार घेऊन स्वराज्य निर्माण करतोय शिवाजी महाराजांना म्हणणं शक्य आहे, सगळ्यांना शक्य नाही. पण जसा तुमचा धर्म आहे तसा आमचा धर्म आहे, काय जिजियाकार घ्यायचा तो घ्या, पण आमचा धर्म आम्हाला पाळू दे. म्हणून सगळी माणसं एकत्र येऊन शिवराज्याच्या आधी आणि शिवराज्याच्या नंतर, कारण तुका रामदासांच्या प्रचलनच आहेत ना, क्षात्र धर्म, उत्तम पुरुष, तुकारामांचे पालिकेचे अभंग आहेत ना, रामदास आणि तुकारामांचं लिहिलंच आहे ना, एकनाथाने कमी लिहिलंय. आता तुमच्या लक्षात येईल की धर्म राखला पाहिजे असं संत म्हणत होते. तो धर्म फक्त देवधर्म नव्हता, देश धर्म होता. मला वाटतं मुद्दा स्पष्ट झाला. दिवशी डॉक्टर देगलूरकरांनी हाच मुद्दा थोडक्यामध्ये आपल्याला सांगितला होता. ऐकायचं असेल तर पुन्हा वैयक्तिक येतंय, पण माझा त्यावेळेचा व्हिडिओ पूर्णपणे युट्यूबवर आहे, सगळ्यांची भाषणं त्याच्यामध्ये आहेत, त्या देगलूरकरांचं पण भाषण आहे, तुम्ही ऐका. आता मुद्दा असा की हे सगळं निघालं कुठून? तर सगुण पूजा कमी दर्जाची, निर्गुण पूजा मोठ्या दर्जाची. मग गोवर्धन पर्वताला फक्त प्रदक्षिणा घातली असती आणि कृष्ण परत आला असता, विकारा नमस्कार पर्वताला म्हटलं असतं, एकदाच केला असता, पुढल्या वर्षी कोणी केला नसता. पण वडील मुलाला सांगतील असं प्रदक्षिणा केल्यानंतर देव भेटला, त्यानं खाल्लं, दुसऱ्या वर्षी माणसं जातील.
लोकांच्या मानसशास्त्राचा विचार करावाच लागतो. आणि आपल्या संतांना, आपल्या नेत्यांना, आपल्या अवतारी पुरुषांना, योग प्रवर्तकांना निश्चितपणे तो माहिती होता. आणि त्याच्या खानाखुणा गीता आणि भागवतात आपल्याला मिळतात. आणि त्या ग्रंथरूप आहेत. एक ध्यानात ठेवा, वेणोबांनी सांगितलेलं आहे, सिंधू संस्कृती आपल्याला कळली कशी, तर ज्याला म्हणजे अश्म अवशेष म्हणतात, म्हणजे आपली हाडं वगैरे असतात त्यांचं रूप आपल्याला मिळतात, भांडी मिळतात, नाणी मिळतात. हे सगळ्यात जास्त महत्वाचं मानलं जातं ना. तसंच ग्रंथ असतात. ग्रंथामध्ये ज्या गोष्टी नोंद केलेल्या असतात त्याला एक फार मोठं प्रामाण्य असतं. ग्रंथ जुन्या काळात लिहिले जायचे, आता छापले जातात. पण मुळात कोणतं ग्रंथ लिहायला पाहिजे की नको, त्या छापला जाईल, हे ध्यानामध्ये घ्या. म्हणून पण हस्तलिखित पोथ्याला आपल्याकडे मोठी किंमत आहे. की त्या काळात काय सांगितलं, आता राहुवत नाही तुम्हाला सांगतो, थोडं विषयांतर होतं. एकनाथांचा नातू मुक्तेश्वर म्हणून आहे. एकनाथांचा नातू मुक्तेश्वर म्हणून आहे. हा मुक्तेश्वर महाभारत मराठीमध्ये आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची परवा आहे, त्याची काही उपलब्ध आहे. हा मुक्तेश्वरांची समाधी, माझं गाव जे कुरुंदवाड त्याच्या पलीकडे तेरवाड म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आज. हे दत्तभक्त फार मोठे होते. त्यांना शाहू महाराज अन्य लोकांनी अनेक जमिनी दिल्या. आता मूळ मुद्दा, महाभारतामध्ये भीमानं जरासंधाला कसं मारलं, भीमानं कीचकाला कसं मारलं, यामध्ये मल्लयुद्धाचे डावपेच जे मराठीमध्ये मुक्तेश्वरांनी रंगवलेले आहेत, तेच मल्लयुद्धाचे डावपेच आज कोल्हापूरमध्ये गंगावेश तालमीमध्ये शिकवले जातात. हे काय म्हणतो लक्षात येते का बघा. आज गंगावेश तालीम प्रसिद्ध आहे कोल्हापूर. तर गंगावेश तालमीमध्ये आज जे कुस्तीचे डावपेच, धोबी पछाड असे जे डावपेच शिकवले जातात, ते आम्हाला शिवाजी महाराजांच्या आधी, मुक्तेश्वर आधी आहे, एकनाथांचा नातू आहे, महाभारतात त्यानं आदी पर्व दिले, सभा पर्व दिले, त्याच्यामध्ये मराठी ओव्यांच्या मध्ये कुस्त्यांचे डावपेच आहे. आता मुक्तेश्वर कुस्त्यांचे डावपेच कोल्हापूरच मानणार, तर तो तेरवाडला कोल्हापूरच्या जवळच आहे. किती गोष्टी कळतात बघा आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्या लेखातून, त्या ग्रंथातून अनेक गोष्टी आपल्याला कळतात, असं लक्षामध्ये येतं. आता याच्यामध्ये कात्यायनी व्रत आहे, ते मी राखून ठेवलंय, मी ते पुढच्या भागात घेणार आहे. आणि कात्यायनी व्रताला जोडूनच आपण रास पंचक जे आहे ते घेणार आहे. कारण त्याबद्दलच मला तुम्हाला वेगळं काही सांगायचं आहे, त्याच्यामध्ये प्रक्षेप कसा झालाय यासारखा. पण एक 5-7 मिनिटं घेतो, हा विषय पुरा होईल. मात्र आता खंड दुसरा चाललाय. असे 4 खंड मिळून हे पुस्तक संपलं. असे 4 खंड मिळून एक स्कंद होतो, त्याचं नाव दशमस्कंद. किती मोठं आहे बघा. तर त्या दशमस्कंदाचं थोडं सांगतो की इंद्राला हा विषय पुरा होईल आणि पुढल्या आपण कात्यायनीकडे जाऊ शकतो. आता जरा गतीने घेऊया. कृष्णाने सगळं छान केलं, आवडलं सगळ्यांना. आता इथं म्हटलं की आल्यानंतर जी गोप बालक होती, त्या गोप बालकांनी विचारायला सुरुवात केली की कृष्णाला अशा प्रकारे इंद्राशी भांडण करण्या इतपत सुद्धा, ते नंतरच येणार आहे, नंतरच आपण घेऊया, दुसऱ्या भागातच आहे. इंद्राची कथा फक्त पुरी करूया. ही सगळी बातमी इंद्राला कळली. तर एक लक्षात घ्या, इंद्राला त्याला शतछिद्र पडली अहिल्याच्या गोष्टीशी आपण जोडलेला आहे. पण त्याचा चाणक्य नीतीतला अर्थ वेगळा आहे. इंद्र हा राजा असल्यामुळं त्याला 100 गुप्तहेर होते, असा त्याचा मूळचा अर्थ आहे. लक्षात येते का बघा. आणि इंद्र हा फार मोठा राजा आहे, त्याचे गुप्तहेर असणार. त्या गुप्तहेरांनी बातमी पोहोचवली त्याच्यापर्यंत. काय, एके ठिकाणी बंड झालंय आणि राजा नेहमी बंडाला घाबरतो, लक्षात ठेवा. कारण त्या बंडाचा वणवा कधी उलटून असतो, पण इंद्र घाबरला. आता भागवत सांगतंय, इंद्रानं ठरवलं की त्या गोकुळवासी जनांनी माझ्यासाठी यज्ञ करण्याच्या ऐवजी त्या गोवर्धन पर्वतासाठी यज्ञ केला, सगळं त्याला देऊन टाकलं, म्हणजे माझ्यापेक्षा तो सृष्ट झाला. अरे गंमत बघा, इंद्र म्हणतोय
मी देव आणि या माणसाने एका यकश्चित माणसाचं ऐकून माझा अपमान करावा. इंद्रा अजून कृष्णाची ताकद कळलेली नाही असं भागवतकार तरी सांगतात. तर शब्द आहे त्या ठिकाणी एका यकश्चित माणसाच्या सांगण्यावरून देवाचा अपमान करावा हे बरोबर नाही. आणि मग दृष्टांत येतो. मोडक्या तोडक्या नौकेत बसून जसं पलीकडे जाता येत नाही तसं देवाचं न ऐकता माणसाचं ऐकलं तर कसा तुमचा उद्धार होणार. भागवतकार सांगतो. इंद्र म्हणतोय आणि मग इंद्राने ठरवलं सांवर्तक नावाचे मेघ आहे. सावर अनुस्वार सांवर्तक नावाचे मेघ आहे. हे फक्त प्रलय काळीच येतात. आता इंद्रानं त्यांना बोलावून घेतलं म्हणजे रिझर्व्ह फोर्स त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं हे छोटं गोकुळ आहे त्याच्यावर तुम्ही तुटून पडा. बरं फक्त तुम्हीच जाऊ नका मी तुमच्यावर येतो. कसा येतो ऐरावतावर बसून येतो. भागवतकार सांगतात ऐरावर स्वतः इंद्र बसला. सांवर्तक मेघानं सांगितलं मेघ वज्राघाताप्रमाणे गर्जना करीत मुसळधार पाऊस पडला. परंतु मोठं छान केलं की तो मुसळधार पाऊस पडताना गाई गुरांना कुठं लपावं कळेना तेव्हा गायींनी आपलं मान खाली घालून पावसापासून आपलं रक्षण करायला सुरुवात. किती बारकावा आहे बघा. गाई गुरं भिजायला लागली, गोप बालकं भिजायला लागली, वृद्ध माणसं भिजायला लागली, सगळी कृष्णाकडे आली आणि काकडत काकडत म्हणायला लागली बाबा हे भयंकर मेघवृष्टी चालली आहे. इंद्र तर क्रोधाविष्ट झालेला दिसतोय. अशा स्थितीमध्ये आम्ही करणार काय. आमचं रक्षण करणं हे फक्त तुमच्यापाशी आहे. तर इंद्रानं सांगितलं की शब्द बघा इंद्राला रागवायचा काही अधिकार नाही. आपण गोवर्धनाची पूजा केली म्हणून इंद्रानं रागवायचं कारण नाही. हा त्याचा अहंकार आहे आणि त्याचा नाश मला केला पाहिजे हे गवळ्यानं सांगितलं. पुन्हा भगवद्गीता 16वा अध्याय दैवी गुण. सगळ्यात मोठा शत्रू कुठला असेल परमार्थात अहंकार. हे लक्षात ठेवून त्याचं भागवतकार तुमच्या माझ्या त्या गवळ्यानं सांगितलंय इंद्राचा दोष कोणता. यज्ञ त्याला मिळाला नाही ठीक आहे राग आला पण तो श्रेष्ठ स्वतःला समजतोय गोवर्धन पर्वतापेक्षा हे चूक आहे. मग कृष्णानं काय केलं तर वर्णन छान केलंय. एखाद्या बालकानं आता पुन्हा 2000 वर्ष शब्द तोच आहे बघा. एखाद्या बालकानं पावसाळ्यामध्ये फिरता फिरता ज्याला आपण पावसाची छत्री म्हणतो त्याला शब्द वापरला आळंबा आळंबे तरी शब्द आज आहे. तर ते आळंब जसं लहान मुलानं केवढे त्याचा नाजूक हात उचलावं तसं 7 वर्षाच्या बालकृष्णानं गोवर्धन पर्वत उचलला. त्याच्या खाली पोकळी निर्माण झाली आणि सांगितलं या पोकळीत सगळ्यांनी शिरा. जे गुहा बिहा नाहीये नवी गुहा निर्माण केली. संकट आल्यानंतर त्या ठिकाणी युक्ती करून नवं काही ते निर्माण केलं पाहिजे. ती पोकळी निर्माण केली त्यात शिरून खुशाल बसा. किती दिवस बसले बरं. आकडा सांगितलाय 7 दिवस. सगळं गोकुळवाली जन सगळ्या गाई गुरं ही सगळी सुखानं त्याच्यामध्ये राहिली आणि पर्वताची छत्री मिळाली तर काही इंद्राच्या सांवर्तक मेघांचा त्रास होणं शक्य नाही. आता इंद्राच्या लक्षात आलं. भागवतकार म्हणतात की यकश्चित मनुष्य नसावा हा कोणीतरी परमेश्वर असावा. आणि पुढं भागवत इंद्राची वकील मोठी छान केली ते लगेच सांगून टाकतो. इंद्र आल्यानंतर कृष्णाची क्षमा मागताना काय म्हणतोय अरे काय घडलं ते पूतना वध वगैरे सगळ्या गोष्टी तो केल्यास त्याची तो परमेश्वराचा अवतार आहे मला कळलं होतं पण मी डोळ्याने बघितलं नव्हतं म्हणून माझा विश्वास बसला नाही. आता प्रत्यक्ष पावसापासूनच त्याचं रक्षण केलंस आता माझा विश्वास बसला. हे भागवतकार सांगतात. आपण ऐकायचं पण ही चक्क इंद्राची गेली वकिली आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. इंद्रानं आपली बाजू राखली आहे पण इथे तेच सांगितलंय की इंद्राला आता लक्षामध्ये आलं अगोदर अख्खं गोकुळ सांवर्तक मेघ येऊन सुद्धा प्रलयकालीन पाऊस पडून सुद्धा सुरक्षित राहिलं कसं. मग तो खाली आला असेल बघतो तो पर्वतच उचललेला. निसर्ग निर्मित गुहा. तर गुहा म्हणजे साधी नव्हे. एखाद्या योगी आपला बसलाय ध्यान धारणा केलं अख्खं गाव गाई गुरा सकट मग त्याचा अहंकार संपला
आणि मग त्याच्या लक्षात आलं कृष्ण कुठे मोठा असला पाहिजे. आणि सांवर्तक मेघांना आज्ञा केली, थांबा. ऐरावतावरून खाली उतरला. अद्भुत कृत्य आहे असं त्याच्या लक्षामध्ये आलं. आणि नंतर तो कृष्णाला भेटला. आणि कृष्णाला भेटला त्याचं वर्णन मोठं छान आहे. देवलोक, शुकाचार्य परीक्षितला सांगतात, देवलोकाहून आश्चर्यचकित झाला श्रीकृष्ण आला आणि लज्जित झाल्या त्यानं आपला सुवर्ण मुकुट हा त्या लहान मुलाच्या पायावर नम्र केला, मस्तक वाकवलं आणि म्हणायला लागला, हे महापराक्रमी श्रीकृष्णा, तू पूतना वधासारखं अद्भुत पराक्रम केलेस ते मी ऐकले होते, पण गोवर्धन उद्धार हा आश्चर्यकारक पराक्रम प्रत्यक्ष बघितला आणि माझा गर्व दूर झाला. असे काय बोलू ते लक्षात घ्या. आणि माझा गर्व दूर झाला. आणि मग इंद्रानं भरपूर त्याची स्तुती केली. अरे तू कोण आहेस? तू सत्वरजत, पुन्हा गीतेची छाया आहे, सत्वरजत तम यांच्या पलीकडचा शांत आहेस. आता पुन्हा गीते संदर्भ बघा. गीता आपल्याला काय सांगते? स्थितप्रज्ञ कसा असतो, ज्ञानी भक्त कसा असतो, तर त्रिगुणातीत असतो. गीतेचा 14वा अध्याय बघा. त्रिगुण मोठे खरे, पण त्रिगुणातीत जो असतो तो स्थितप्रज्ञ असतो. कृष्णा स्थितप्रज्ञ. स्तुती करताना म्हटलं तो त्रिगुणाच्या विरुद्ध आहे. आम्ही कसले राजदंड धारण करणारे? खरा राजदंड धारण करणारा तू आहेस. आम्हाला शत्रूची भीती वाटते, तुला कुणाचीच भीती वाटत नाही. तू फार मोठा निर्भय आहेस. मूढपणानं मी अपराध केला, मला क्षमा कर. पुन्हा गीतेचा संबंध आहे. मला सुद्धा शासन करणं हे तू अवतार कार्यच केलंस, कारण खलत्व नाश करणं आणि साधुत्व रक्षण करणं हे तुझं कर्तव्य आहे. इंद्र म्हणतोय, जे पुन्हा गीतेचा संदर्भ. अशा प्रकारे खूप त्याचं स्तुती केली. भगवान श्रीकृष्णानं स्मितहास्य केलं आणि कृष्ण आपला स्मितहास्यासाठी प्रसिद्धच आहे. आणि तो म्हणाला, इंद्रा एकच लक्षात ठेव, स्वर्गलोक तुझ्या ताब्यामध्ये आहे, म्हणून भूलोकाला तुच्छ मानू नकोस. शेवटी महत्वाचे आहे, स्वर्गलोक तुझ्या ताब्यामध्ये आहे म्हणून भूलोकाला तुच्छ मानू नकोस. नित्य ईश्वरी स्मरण कर, तरच तू स्वतःचं संरक्षण करू शकशील. इंद्राला पटलं. आणि भागवतकार एक वेगळी गोष्ट सांगतायत ती फार महत्वाची आहे, नीट ऐका. इंद्र जेव्हा कृष्णाची क्षमा मागायला आला तेव्हा कामधेनू ही स्वर्गामध्ये होती, तिचं नाव सुरभी असं आहे. आणि ती म्हणाली इंद्राला की तू कृष्णाला भेटायला जातोयस तेव्हा मला पण तुला भेटायला यायचंय, कारण माझ्या वारसानं आणि वंशजांना कृष्णानं फार मोठं सांभाळलेलं आहे. ही भागवतकारांची युक्ती आहे की गोपाल कृष्ण गोपाल आहे याच्याबद्दल कामधेनूला आनंद व्हावा. किती जुळतंय. आणि कामधेनूने इंद्राबरोबर यावं. आणि पुढचं फार सुंदर आहे. आल्यानंतर त्या कामधेनूनं त्या गाई गुरांना, तिचीच ती प्रजा आहे, आनंदी आनंद झालाच. आणि सगळ्या गायींनी कृष्ण आपल्या कामधेनूनं आपल्या दुधाचा अभिषेक श्रीकृष्णाला केला आणि त्याला नाव मिळालं गोपाल गोविंद गोविंद गोपाल. आता इथं कोटी आहे, इथंच थांबायचं. गोपाळ म्हणजे गायींचं पालन करणारा, गोविंद म्हणजे गायींना जिंकणारा. पण असं नाहीये. गोपाल म्हणजे गोचा दुसरा अर्थ गोविंद मध्ये आपल्याला तो कळतो इंद्रिय असा आहे. गोचर म्हणजे डोळ्याला दिसणार, अगोचर डोळ्यांना दिसणार. तर गोविंद मध्ये विद धातू आहे. तर गोविंद म्हणजे इंद्रियांना जिंकणारा आणि गोपाल म्हणजे गायींचं पालन करणारा. दुग्धाभिषेक करून त्यांनी काय म्हटलंय भागवतकार, का दोन शब्द एकत्र घेतात बघा. आपण पाळण्यामध्ये लहान मुलांना म्हणतो ना, कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, ते इथं नाही. नीट विचार करा. गोपाल मान्य हो, गोपाल असणे हे कामधेनू म्हणावं हे मान्य, तेच म्हणणार. पण ती फक्त गोपाल म्हणत नाहीये, ती गोविंद पण म्हणते. परमात्मा जर असेल तर तो आपल्या इंद्रियांचं रक्षण करणारा, पोषण करणारा, संरक्षण करणारा आणि शमन किंवा दमन करणारा सुद्धा पाहिजे. त्याला जितेंद्रिय म्हणतात.
भगवान श्रीकृष्ण आपला तसा आहे हे भागवतकार सुरभी कामधेनूच्या मुखानं वदवतात असं आपल्या लक्षामध्ये येईल. आता खऱ्या अर्थानं हा पहिला खंड संपला. त्यातला उरलेला भाग जोडून आपण पुढे घेऊ आणि तो म्हणजे कात्यायनी उडत आणि त्याला जोडून रासपंच. येत्या शनिवारचं आपलं निरूपण मात्र होणार नाहीये. दसरा आहे, लगेच पुढचं 2 दिवस आहेत, त्यामुळे अन्य काही मंडळाचे कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातून या शनिवारी नाही, 15 दिवसांनी आपण शनिवारी भेटू. नमस्कार.